नमस्कार. तुम्हालाही वाटतंय का अशी छानशी साडी घालावी किंवा कोणत्याही प्रकारचं अंगप्रदर्शन न व्हावं आणि तरी पण मला एकदम सुंदर आणि एलिगंट असा लुक पाहिजे. एखादे छान नाही का पॉलिटिशियन घरातल्या लेडीज म्हणा, खूप सुंदर आणि ड्रेपिंग तुम्ही त्यांची बघू शकता. एकदम परफेक्ट असती. कोणत्याही प्रकारचं अंगप्रदर्शन स्पेशली त्या दिसत नाही बाहेर करताना. तशा पद्धतीने तुम्हालाही वाटतंय का एकदम पॉलिश लुक आपल्याला यावा? तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला टिप्स शेअर केलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण साडी ड्रेपिंग करू शकतो. पुढे जायच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल, आतापर्यंत मी यूट्यूबवरती किंवा मग माझ्या इंस्टाग्रामवरती सुद्धा असं सांगितलेलं नाही की मी एक बिझनेस स्टार्टअप केला आहे. स्टार्टिंगला मी थोडंसं वेगळं व्हेंचर केलं होतं, ब्लाऊज म्हणा, साडी ड्रेसेसचं. पण ते थोडंसं काही कारणामुळे मला ते नाही करायला जमलं. म्हणजे ॲक्च्युली त्याच्यामध्ये म्हणजे ते जमत खूप सुंदर होतं किंवा सगळं प्रॉफिटेबल सुद्धा बिझनेस आहे तो. पण मला आवड वेगळ्या गोष्टीची होती. जसं की मी आता जे मंगळसूत्र घातलंय ना, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे मंगळसूत्र, वेगवेगळ्या इमिटेशन ज्वेलरीचं आता मी कंटिन्यू करणार आहे. आता बरेच दिवस झाले ते करून, म्हणजे जवळपास मी नवरात्रीमध्ये स्टार्ट केलंय. अजूनपर्यंत मी सांगितलेलं नाही ऑफिशियल की मी स्टार्ट केलंय. तर हो, तुम्हालाही काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता स्टार्ट करूया आपण. तर आज आपण ही साडी घालणार आहोत. ही साडी तुम्हाला मी घालून दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण सिंपल, सोबर आणि सुंदर दिसू शकतो. एकदम परफेक्ट वेनं आपण ड्रेपिंग करणार आहोत. नेसत असताना तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सुद्धा शेअर करणार आहे ज्या की तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. आता ही साडी मी घालणार आहे, शेपवेअर वरती मी घालणार आहे. आता तुम्ही बघू शकता, वाटत म्हणजे पेटीकोट नाही, हा शेपवेअर आहे. शेपवेअर वरती मी साडी घालणार आहे. आय डोंट नो असं का म्हणजे चिपकतंय हे, मे बी थोडंसं लो क्वालिटीचं असेल म्हणून. आणि हा शेपवेअर मी 1 वर्षापूर्वी घेतला होता. तेव्हाचा हा एकच आहे माझ्याकडे. खूप जास्त इन्व्हेस्टमेंट पण करत नाही. जेव्हा म्हणजे मी घेतला होता तेव्हा मला असं वाटलेलं की हा मला युजफुल होईल का किंवा कम्फर्टेबल वाटेल का, म्हणून मग मी एक घेतला, ट्राय करूया म्हटलं. आणि 1 वर्षापासून मी एकच घालतीये लिटरली. कारण की आता तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात ना आपल्या, ज्या की थोड्याशा जाड फॅब्रिकच्या असतात, सी थ्रू नसतात पूर्ण, त्याच्यामध्ये आपण एक कोणताही कलर घेतला ना तुम्ही, तरी पण तुम्हाला सफिशियंट होईल. खूप वेगवेगळे कलर घ्यायची गरज नाही आणि एवढं इन्व्हेस्टमेंट करत बसायची पण गरज नाही. आता याच्यावरती मी हे ब्लाऊज का घालतीये, रिझन हे की याच्यावरचं ब्लाऊज आहे जे की मला येतं सुद्धा. पण हे जे आहेत ना, 7 वर्षापूर्वीची साडी आहे, तेव्हा मी ब्लाऊज शिवून घेतलेला. तर त्या त्या ट्रेंडनुसार हा ब्लाऊज तेव्हाचा होता. आता हा आउट ऑफ ट्रेंड झाला असं मला वाटतं, म्हणून मी हे ब्लाऊज घालत नाही. आता तरी ऑलमोस्ट बऱ्या म्हणजे घालतच नाही मी. फक्त ही साडी घालणार आहे. तर ही साडी थोडंसं साऊथ सिल्क मधली आहे. ही साडी घेऊन 7 वर्ष झाली. प्रमोदने मला पहिल्या दिवाळीला गिफ्ट केलेली. आता मला कुठेही बाहेर जायचं नाहीये, फक्त घरात मी साडी घालणार आहे, म्हणून मी कोणत्याही प्रकारची जे माझं फुटवेअर आहे ते मी नाही घातलेलं. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर जो फुटवेअर तुम्हाला साडीवरती घालायचा आहे ना, तो तुम्ही घाला आधी आणि मग नंतर साडी नेसा. असं का म्हणतेय मी, खूप जणींचं मी असं पाहिलेलं आहे की साडी वरती अशी तरंगल्यासारखी होते आणि चप्पल पूर्णपणे दिसते. तर त्याने तुमच्या आहे त्यापेक्षा हाईट कमी पण दिसते आणि तुम्ही खूप जास्त जाड आणि एकदम वेगळं असं विचित्र वाटत असं. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. अशा पद्धतीने या साईडला पूर्णपणे छान प्रकारे साडी अशी आपण छान व्यवस्थित प्रकारे अशी खोसून घ्यायची. आता मागून पण सेम पद्धतीने असे कोणत्याही प्रकारचे ओढताण न करता छान असं बघायचं की साडी आपली कुठपर्यंत खाली येते. छान जमिनीला पॅरलल अशी साडी आपण नेसायची. खूप वरती किंवा खूप खाली अशी साडी नाही नेसायची. आता हे झालं ओके. आता ज्यांना कोणाला खाली बसायचंय त्यांनी शेपवेअर टाळायचा. ओके. बऱ्याच वेळेस मला प्रश्न विचारण्यात येतो, शेपवेअर कोण कोण घालू शकतं? सगळेच घालू शकतात, पण आपल्या डिपेंड असतं की आपल्याला कुठे जायचंय घालून किंवा मग आपल्याला खाली बसायचंय का. जर तुम्ही वरतीवर म्हणजे असं कार्यक्रम असेल तुमचा, तर तेव्हा तुम्ही शेपवेअर नक्कीच घालू शकता. शेपवेअर घातल्याने थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, कारण की आपल्याला मांडी घालून नाही बसता येत. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता अशा पद्धतीने हा पदर आपण व्यवस्थित काढून घ्यायचा, बघून की आपल्याला जर तुम्हाला वन साइड पिनअप करायची असेल अशा पद्धतीने सिंगल प्लेटिंगची साडी, तर पदर खूप लांब नाही ठेवायचा, नाही तर खूप जास्त लोळतो तो. अशा पद्धतीने आपण आता करून घेणार आहे इथे पिन. आणि इथे जेव्हा तुम्ही पिनअप करता ना, तेव्हा पिनअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे अशी खांद्यावरती म्हणा किंवा थोडीशी पुढे पण साडी पिन नाही करायची, थोडीशी मागच्या साईडला करायची. नाही तर इथं जर केली ना तर ती अशी साडी येण्याचे चान्स असतात. आता जमलंच जर तुम्हाला साडी पिन करायला इथं जमलं ना, तर इथे पण तुम्ही साडी पिन लावू शकता, जेणेकरून हा जो पदर असतो ना आपला, तो पुढे नाही येत.
तर आता मी इथे छान प्रकारे साडी नप करून घेणार आहे, तुम्हाला दाखवते नंतर. आता नेक्स्ट टिप आपली अशी असणार आहे की आपण आता तुम्ही बघताय की साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मी घातलेला आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मध्ये बऱ्याच वेळेस इथं या काठाला आणि या काठाला सेम कलर आलेला असतो आणि तोच आपला ब्लाऊजचा पण होतो. मग इथं जर आपण असंच केलं तर तो थोडंसं वेगळं वाटू शकतो. मग यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी आपण अशा पद्धतीने इथे एक फोल्ड मारू शकतो, जेणेकरून काठ पण आपला छोटासा होतो, म्हणजे एक नाजूक लुक सुद्धा आपल्याला येतो आणि हायलाइट सुद्धा होती आपली साडी. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा नेहमी लक्षात ठेवा. आता इथं पिन लावल्यानंतर आता इथे एकदम सरसपाट झालेलं असतं आपलं, ते पण छान नाही वाटत. मग अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या आहे ना असं प्लेटिंग करायचे, जेणेकरून एक सुंदर आपल्याला एक साडीचा पोर्शन दिसतो. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि इथे एकतर तुम्ही पिन लावू शकता किंवा मग अशा पद्धतीने खोसून घेऊ शकता डायरेक्ट मध्ये. आणि मग नंतर आपण साडीच्या या निऱ्या घालायला चालू करायचं. आता या निऱ्या घालून घेतल्यानंतर सगळ्या अशा जवळ आणून मग खोसायच्या नाही. अशा पद्धतीने कधीही निऱ्या खोसायला जायचं नाही. त्याला थोडंसं अशा पद्धतीने वेगवेगळं करायचं, असं एक 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 एक, आणि मग निऱ्या अशा छान खोसून घ्यायच्या, जेणेकरून जो समोरची जी साडी आहे ना ती दिसायला खूप सुंदर वाटते. आता इथे मी एक पिन लावणार आहे, कारण की मला बऱ्याच वेळेस असं वाटतं माझी साडी निघतीये का काय, त्याच्यामुळं इथे मी नेहमी एक पिन लावणं अशी प्रेफर करते. अशा पद्धतीने जर तुम्ही पिन लावली आणि साडी घातली ना, तर तुमची साडी निसटतीये का किंवा कुठं पाय वगैरे पडून एखादी नेरी सुटण्याची चान्स असते का, असं राहत नाही. त्यामुळे इथे नेहमी तुम्ही आहे ना एक पिन लावायचीच. आता ही पिन तुम्ही बघताय, ही पिन मी आता जस्ट आपलं संक्रांत झाली आहे, संक्रांतीच्या वाणामध्ये हळदी कुंकूमध्ये ही पिन आणि एक महाराष्ट्रीयन नथ मी दिलेली ज्या कोणी माझ्या फ्रेंड्स आलेल्या त्यांना. आता बऱ्याच जणींना ही पिन कुठे लावायची माहितीच नव्हतं, म्हणजे कोणी म्हणत होते की केसांना वगैरे लावायची का, तर नाही, ही पिन इथे ह्या ज्या नीरा आहे ना बऱ्याच वेळेस एक एक निघण्याचे चान्स असतात, किंवा 2-3 वर्षापूर्वी आहे ना इथे एक पिन भेटायची साडी पिन, ती आपण लावायचो ह्या निऱ्या निसटू नाही म्हणून. तर आता आहे ना अशा पद्धतीने ही पिन आपण इथे लावू शकतो. हे बघा अशा पद्धतीने ही पिन इथे लावायची, आणि ही पिन दिसत पण नसते. अशा पद्धतीने आपण आता वन साइड पिनअप करतो. ओके, अशा पद्धतीने आपला पदर निघत असतो जर आपण असा ठेवला तर. आणि जेव्हा केव्हा आपल्याला सिंगल प्लेटिंगचा पदर काढायचा असतो तेव्हा असा पदर कधीच नाही सोडायचा. असं म्हणजे अगदी एकदम गबाळ्यासारखा लुक देतो. काय करायचं, इथून अशा पद्धतीने 1 2 3 आणि 4, 3-4 जेवढ्या वाटेल तेवढा फोल्ड तुम्ही करून घ्यायचा आणि इथं एक पिन लावायची. आता ही पिन बरेच जण आहे ना इथं ब्लाऊजला लावणं सुद्धा प्रेफर करतात, पण ते मला थोडंसं अनकम्फर्ट वाटतं म्हणून मी तिथं नाही लावत. ही पिन एक छोटीशी पिन घ्यायची आणि इथं एक लावून टाकायची. ओके, अशा पद्धतीने छान आपला एकदम सुंदर असा लुक येतो साडीमध्ये. आता बघताय तुम्ही पदर सुद्धा जास्त नाहीये. अगदी मी अशीही चालली तर माझा पदर खूप जास्त लोळणार नाही. अगदी छोटासा काट आहे, आणि तो पण जर आपल्याला वाटत असेल ना की आपला पदर लोळू नये खाली, तर काय करायचं, हा पदर अशा पद्धतीने स्टाईल करायचा. दिसायला खूप सुंदर एलिगंट तुम्ही दिसत असतात आणि एकदम छान रिच असा लुक तुम्हाला येतो अशा पद्धतीने. आणि कोणत्याही प्रकारचं कुठूनही तुमचं अंग प्रदर्शन सुद्धा होत नाही. तर तुम्ही बघताय कुठूनही तुम्हाला काहीही दिसत नसेल, माझा पोट ना पाठ काहीच नाही. अशा पद्धतीने जर आपण पदर घेतला आणि अशी साडी जर घातली, तर तुम्हालाही अशी साडी घालायची असेल, कोणत्याही प्रकारचं अंग प्रदर्शन करायचं नसेल, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.